नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्स चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण महाराष्ट्र पोलीस कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती सन 2021 पोलीस शिपाई या पदासाठीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. हा पार्ट दुसरा असेल. पहिल्या पार्टसाठी तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये व्हिजिट करू शकता. मग वळूया प्रश्न. 108, 288 व 360 यांचा मसावी किती? तर 108चे प्राईम फॅक्टर काय आहेत? 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3 म्हणजेच काय येईल? 2^2 इंटू 3^3. त्यानंतर 288चं काय प्राईम फॅक्टर येतील? 2 गुणुले 2 2 गुणुले 2 गुणुले 2 5 टाइम्स 2 आहे. 3 गुणुले 3 म्हणजेच काय येईल? 2^5 इंटू 3^2. 360चं काय येईल? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 5 इंटू 3 इंटू 3 2^3 इंटू 5 इंटू 3^2. आता मसावी काढताना काय करायचं? 2^2 इथे 2 वेळा आहे, 2^2 इथं 5 वेळा, 2^2 3 वेळा आहे, 3 टाइम्स आहे. म्हणजेच काय करायचं? सगळ्यात कमी कोणता आहे? 2^2 म्हणजे 2^2 घ्यायचा मसावी घेताना. आणि 3^3चे कॉमन फॅक्टर ह्या तिन्हीमध्ये 3 किती वेळा आहे? 3^3 3^2 3^2. कमी किती टाइम्स आहे? 3^2. आता 5 नाही आहे दोन्हीमध्ये, त्यामुळे 5 घ्यायचं नाही. ओके, म्हणजेच मसावी किती आला? 2^2 4 3^2 9 4 9 36 काय येईल त्याचा? मसावी येईल. विराट कोहली 400 मीटर अंतर 48 सेकंदात पार करतो, तर त्याचा ताशी वेग किती? तर इथे अंतर किती दिलं आहे? 400 मीटर दिलं आहे, वेळ दिला आहे 48 सेकंद. वेग काढू शकतो आपण त्याच्यावरून. कसं? अंतर भागिले वेळ म्हणजेच किती? 400 भागिले 48. हा जो वेग येईल तो मीटर पर सेकंडमध्ये येईल. पण आपल्याला स्पीड त्याने कशात करायला सांगितले? किलोमीटर पर हवरमध्ये काय करायला सांगितले त्याने आपल्याला? किती डिस्टन्स? किलोमीटरमध्ये दिलेत त्याने आन्सर. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? किलोमीटर पर हवर वेग शोधायचा आहे आपल्याला. तर 1 तास म्हणजे किती? 3600 सेकंद. हे कसं काढले? 1 तास म्हणजे 1 गुणुले 60 मिनिट. आणि जेव्हा या मिनिटांचं आपल्याला सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असतं त्यावेळी काय करायचं? 1 गुणुले 60 आणि या मिनिटच्या ऐवजी आपण काय लिहिलं आहे? 60 लिहिलं आहे. म्हणजेच किती आले? 1 तास म्हणजे किती आले? 3600 सेकंद. आता जेव्हा आपण मीटर पर सेकंडमधून जेव्हा आपल्याला किलोमीटर पर हवर स्पीड काढायची असते त्यावेळी आपण काय करतो? त्याला या 3600नं काय करतो? मल्टिप्लाय करतो. त्यावेळी आन्सर काय येईल? 30,000 मीटर येईल. 30,000 मीटर येईल. मग या 30,000 मीटरचं 30,000 मीटर म्हणजेच 30 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 29. 2,000 रुपयेचे दशांश 5% दराने 5 वर्षासाठी सरळ व्याज किती होईल? तर सरळ व्याज बरोबर रक्कम गुणुले दर गुणुले कालावधी भागिले 100 बरोबर 2,000 ही रक्कम दिली आहे, दर 5% दिला आहे, कालावधी 5 दिलेला आहे, शेकडा काढायचा आहे म्हणजेच दर साल दर शेकडा, त्यामुळे 100ने डिवाइड करायचं. त्यामुळे आन्सर काय येईल? 500. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3. 0.123 अधिक 12.3 अधिक 0.0123 अधिक 1.23 बरोबर किती? ही सिंपल ॲडिशनच करायची आहे. 0.3 0.0123 आणि 1.23. तर याचं उत्तर काय असेल? 13.6653. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 31.
5 संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे. तर 5वी संख्या कोणती? 5 संख्यांची सरासरी बरोबर त्या संख्यांची बेरीज भागिले 5, सरासरी दिलेली आहे 17, संख्यांची बेरीज येईल 85. त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ संख्यांची बेरीज सरासरी 16 आहे. 4 संख्या त्यामुळे 4 येणार. 16 गुणिले 4 64. 5वी संख्या असेल 85 वजा 64 बरोबर 21. एका व्यक्तीचा पगार रुपये 57,850 आहे. त्याच्या पगारात 20% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती आहे? 57,850 त्या व्यक्तीचा पगार आहे. तर 20%, या संख्येच्या 20% किती येणार? 11,570. म्हणजेच त्या व्यक्तीचा पगार आहे 57,850 अधिक 11,570 त्याच्यामध्ये वाढ झाले तर त्याचा नवीन पगार काय असेल? 69,420. प्रश्न क्रमांक 33. एक ट्रेन 90 किलोमीटर प्रति तास या वेगाने 90 किलोमीटर प्रति तास म्हणजे काय? 90 किलोमीटर पर आवर ही काय आहे? वेग आहे. या वेगाने एका खांबाला 10 सेकंदात वेळ किती दिलेला आहे? 10 सेकंद ओलांडते. तर त्या ट्रेनची लांबी किती? तर आपल्याला उत्तर कशामध्ये आहेत? मीटरमध्ये आहेत. त्यामुळे ही जी वेग दिलेला आहे 90 किलोमीटर पर हवर हा आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यावा लागेल. तर मीटरमध्ये जेव्हा आपण किलोमीटर पर हवरचं जेव्हा मीटर पर सेकंडमध्ये कन्व्हर्जन करतो त्यावेळी 5/18 काय करायचं असतं? त्याला मल्टिप्लाय करायचं असतं. तर त्याचं उत्तर किती येईल? 25 मीटर पर सेकंड. आता त्याने काय सांगितलं आहे? तर त्या ट्रेनची लांबी म्हणजेच काय असणार आहे? अंतर किती असेल? वेग गुणुले वेळ. वेग किती आहे? 25. वेळ किती आहे? 10 सेकंद. तर काय येईल? 250 मीटर त्याचं काय असेल? उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. क्रमांक 34. एका कामाला एला 24 दिवस लागतात, बीला 48 दिवस लागतात आणि सीला 16 दिवस लागतात. तर ए, बी, सी मिळून ते काम किती दिवसात करतील? तर एला एक काम पूर्ण करण्यास 24 दिवस लागतील, बीला एक काम पूर्ण करण्यास 48 दिवस लागतात, तर सीला एक काम पूर्ण करण्यास 16 दिवस लागतात. हे म्हणजेच काय असतं? वर्क असतं, एक काम, आणि हे एला लागणारा वेळ असंच. तर तिघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील असं विचारलं आहे त्यांनी. ए प्लस बी प्लस सी म्हणजेच काय असेल? यांची काय असेल? बेरीज असेल. तर जेव्हा आपण असे बेरीज हे तिन्ही काय आहेत? रॅशनल नंबर आहेत. तर यांची जेव्हा आपण बेरीज करत असतो त्यावेळी त्यांचा काय करायचा? बेस सेम करायचा. म्हणजेच इथे आपण काय केलं आहे? 48 बेस घेतला आहे. त्यावेळी काय करायचं? 48नं याला मल्टिप्लाय होणार, 48नं या संख्येला मल्टिप्लाय, 48नं या संख्येला मल्टिप्लाय होणार. त्यानंतर त्याचं काय आन्सर येईल? 8 दिवसात काय होईल? हे तिघे मिळून काम पूर्ण करतील. पर्याय क्रमांक 4, 8 दिवस लागतील त्यांना. अशा भरपूर प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.